नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीतील महत्त्वाचा व्याकरण घटक शुद्ध शब्द पाहणार आहोत. सर्वप्रथम शब्द आहे मजूर, वर्दी, विद्यार्थी, पारंपरिक, पांडुरंग, मातृभूमी, अपूर्व, तीर्थस्थान. तीर्थस्थान हा शब्द खूप वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये आलेला आहे. स्मृतिदिन, आवर्जून, कुटुंब नियोजन, आत्यंतिक. कुटुंब नियोजन हा शब्दही खूप वेळा आलेला आहे. आत्यंतिक, गुरुजी, सूर्योदय, आशीर्वाद, पुत्र, नीती, हीच, उत्पात, शीळ. म्हणून, सूर्यफूल, स्वाभाविक, माणिक मोती. माणिक मोती हा पण शब्द खूप वेळा परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेला आहे. लढीवाळ, सुकुमार, जपून, भाषिक, कुकर्म, उत्सव, जुळून, फुले, महापूर, तिमीर, सूर्य, पंचारती, वाङ्मय, पारितोषिक. पारितोषिक हा शब्दही बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे. जीवन, शैथिल्य. त्यानंतर पुढील शुद्ध शब्द आहेत दिग्विजय, बहिर्मुख, प्रातःकाल, संसार, होतात्म्य, विशिष्ट. विशिष्ट शब्द पण बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे. यामध्ये आपण कन्फ्यूज होतो. विशिष्ट, हा इथे हा विशिष्ट जो आहे तो हा अशुद्ध शब्द आहे आणि विशिष्ट हा शुद्ध शब्द आहे. तर लक्ष ठेवा, विशिष्ट हा शुद्ध शब्द आहे. उज्ज्वल हा अशुद्ध आहे आणि हा शुद्ध आहे. त्यानंतर पुढील शुद्ध शब्द आहे कृत्रिम. उद्ध्वस्त हा शब्द पण बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो. मही, परीक्षा, शिक्षण. परीक्षा हा शब्दही बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर शिक्षण, नीती, अनिल, अंतरिक्ष, शब्दकोश, उहापोह, कुसुम, कुष्ठरोग, प्रीती, बुभुक्षित, भूपेंद्र, मनस्थिती, महिना, महात्म्य, कवडी चुंबक, कुकर्म, कृत्रिम, जर्जर. शारीरिक हा शब्द सोपा वाटत असला तरी हाही परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणारा शब्द आहे. शीर्षासन, सूर्योदय, विक्षिप्त, नागपूर, बलिष्ठ, कोट्यधीश, मथितार्थ. आपण बऱ्याच वेळा हा शब्द वाचताना मथितार्थ वाचतो, परंतु मथितार्थ हा शुद्ध शब्द आहे. खिंड, दीपक, शरदचंद्र. सगळ्यात शेवटचा शब्द आहे शरदचंद्र. आपण हा वाचताना शरदचंद्र वाचतो, परंतु शुद्ध शब्द आहे शरदचंद्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काही महत्त्वाचे शुद्ध शब्द पाहिले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.